लातूरमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा आणि भक्तिमय उपक्रम पाहायला मिळाला। भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद धनराज सूर्यवंशी पाटील यांनी आमदाराच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यशासाठी तब्बल 55 दंडवत यात्रा काढत श्रद्धेचा अनोखा आदर्श समाजापुढे ठेवला। खाडगाव रोडवरील सूर्यवंशी निवासस्थानक येथून या दंडवत यात्रेला प्रारंभ झाला। आमदार अभिमन्यू पवार यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी गोविंद धनराज सूर्यवंशी पाटील यांनी 55 दंडवत घेत आई जगदंबा मंदिर गंजगोलाईपर्यंत श्रद्धेने मार्गक्रमण केले। ही यात्रा खाडगाव रोड, दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक आणि हनुमान चौक मार्गे गंजगोलाईपर्यंत पार पडली। संपूर्ण मार्गावर नागरिकांनी या आगळ्या वेगळ्या भक्तिमय उपक्रमाचे कौतुक केले। अनेकांनी यात्रेचे दर्शन घेत गोविंद सूर्यवंशी पाटील यांच्या श्रद्धेला सलाम केला। आज औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांचा 55वा वाढदिवस आहे। ज्या व्यक्तीनं शेतकऱ्यांचं भवितव्य अंधारात उजेडात आणलं, त्या व्यक्तीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड यशासाठी मी आज माझ्या घरापासून म्हणजे खारगाव रोड येथून दयानंद गेट शिवाजी महाराजांना अभिवादन करून गंजगोलाई मंदिर जगदंबेला साकडे घातलेला आहे, दंडवत घेत। सकाळी 9 वाजता आई जगदंबा मंदिरात महाआरती मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली। यावेळी गोविंद सूर्यवंशी पाटील यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना केली। या धार्मिक सोहळ्याला आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी यांनी विशेष उपस्थिती दर्शविली। त्यांनी आई जगदंबेचे दर्शन घेऊन महाआरतीत सहभाग नोंदविला आणि आपल्या पतींना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना केली। आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही 55 दंडवत यात्रा केवळ वाढदिवसाचा उत्साह नसून श्रद्धा, निष्ठा आणि जनप्रतिनिधीप्रती असलेल्या आत्मीयतेचे प्रतीक ठरली आहे। या अनोख्या उपक्रमाची सध्या लातूर शहरात सर्वत्र चर्चा होत असून नागरिकांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महालाईव्ह न्यूज, लातूर।